दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर प्रभाग क्रमांक 7 मध्ये बुद्ध विहाराची धोकादायक अवस्था. स्लॅब कोसळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचीही दुरावस्था. उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक 7 मधील भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमानी, उल्हासनगर 2 येथील भदंत नागार्जुन सुरई ससाई बुद्ध विहाराची अवस्था सध्या चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. बुद्ध विहाराच्या इमारतीचा स्लॅब पडल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुद्ध विहाराला तडे गेल्याने धोकादायक स्थितीत असल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचीही दुरावस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापुरुषांच्या स्मारकांची योग्य देखभाल आणि स्वच्छता राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना या ठिकाणी दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे धोकादायक झालेल्या बुद्ध विहाराची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, परिसर सुरक्षित करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेणार का? धोकादायक इमारतीची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कधी करणार? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार का? या प्रश्नांची उत्तरे आता उल्हासनगर महापालिका प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण माळवे, संजय खरात, मनोज जगताप, गजानन गवळी, रामा हटकर, जनार्दन ढगे, उल्हास ढगे, लक्ष्मीबाई ढगे, कांताबाई खरात इत्यादी उपस्थित होते. शिवाजी मस्केसह रवी राणे, दिव्य मुंबई, उल्हासनगर. नमो तस्स भगवता अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. हम नागार्जुन बौद्ध विहार का 2 बनते जी है. हमारा बौद्ध विहार का हालत देखो, अभी पिछले 1 साल से ये बौद्ध विहार का जो साथ है वो गिर रहा है. अभी तोड़ भी गया था. वर्षा का मौसम में पानी भी ज़्यादा गिर रहा है, तो हम दोनों बनते जी यहाँ पे रुकने के लिए बहुत दिक्कत हो रहा है. सुबह और शाम जो आदमी बौद्ध वंदना के लिए आती है, तो इस वर्षा का मौसम में जो अच्छे करके बौद्ध वंदना का जो प्रार्थना होती है सुबह और शाम दोनों टाइम, ये प्रार्थना भी अच्छे करके नहीं हो पा रहा है. इसलिए इधर साथ भी गिरा है, बहुत ख़तरनाक है. हम दो बंथे जी रुकने के लिए भी दिक्कत आ रहा है. तो बौद्ध विहार का सारी हालात बहुत ख़राब होने के लिए जा रहा है. ये भी कि बोलेंगे कि हमारा उपासक उपासिका को और हमारा महाराष्ट्र का जो अध्यक्ष है सरकार, सारे उपासक के लिए यहाँ पे जो उपासक आया सारे उपासकों को बोलेंगे कि जल्दी से जल्दी हमारा बौद्ध विहार सही कर देने के लिए, क्योंकि हम दोनों बनते जी यहाँ पे रुकने के लिए बहुत दिक्कत आ रहा है. ये यहाँ पे जो वर्षा का मौसम चल रहा है ना, अभी यहाँ पे ज़्यादा पानी भी आती है. जो दीवार से गिरा है ना, जो छत भी गिर गया, तो इसलिए पानी टपकाते हैं ना, तो इसलिए यहाँ पे रात में सोने के लिए भी दिक्कत आ रहा है. इधर पानी भी आ जाती है ना, इसलिए. पॅनल क्रमांक 7 येथील भैयासाहेब आंबेडकर नगर, ओटी, उल्हासनगर 2 येथील भदंत नागार्जुन सुरई ससाई बुद्ध विहाराचे जे वंदनीय भंते आहेत, त्यांनी आम्हाला काही दिवसापूर्वी बुद्ध विहाराची खूपच दुरावस्था झालेली आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे प्रत्यक्षात आम्ही सर्व प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, सर्व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक सर्व संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन ह्या बुद्ध विहाराची पाहणी करण्यासाठी आलो असता खरोखरच या बुद्ध विहाराची खूपच दुरावस्था झालेली आहे. आणि हे अति धोकादायक म्हणून सुद्धा येथे आपण घोषित करू शकतो. कारण येथे बंतेजी राहिला आहेत, त्याची उपासना चालू असते. सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा ते येथे बुद्ध वंदना घेऊन वर्षावास चालू आहे सध्या. तिथे लहान मुले आणि सर्व महिला आणि बुद्ध उपासिका येऊन इथे उपासनाला बसतात. परंतु जीवाच्या भीतीने त्यांची ही संख्या हळूहळू कमी होत आलेली आहे. तरी मी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उल्हासनगर महानगर प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ह्या बुद्ध विहाराची पाहणी करून
दुरुस्ती करता येईल किंवा नवीन निर्माण करता येईल याचं ऑडिट करून याची लवकरात लवकर ही समस्या सोडवावी. कारण पुढील भविष्यामध्ये आजूबाजूच्या लोकांनासुद्धा जर हे विहार पडलं तर खूपच जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वंदनीय बौद्ध भंते यांच्यासुद्धा जीविताला धोका आहे आणि ह्या जर काही आकस्मिक घडलं तर याची सर्व जबाबदारी ही उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन याच्यावर राहील. आणि ती बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी अतिशय पुरातन काळापासून असलेले पूज्य भंते आर्य नागार्जुन सुसाई सुरे सुसाई तर हे जे बुद्धविहार आहे याची अवस्था आज इतक्या बिकट अवस्थेमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता जागोजागी पावसाच्या पाण्याने भिंती ओल्या झाल्या आहेत. तुम्ही जर हा छत बघू शकता तर तो इतका मृत्यूचा सापळा बनला आहे की कोणत्याही क्षणी इथं मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या बुद्धविहाराच्या परिसरात आणि बुद्धविहार सांभाळण्याचे जे कार्य करतात हे आदरणीय भंतेजीगण यांच्या जीविताला खूप मोठा धोका आहे. माझी तर उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन आणि खास करून या प्रभागातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सर्व बौद्ध बांधवाकडून सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या बुद्धविहारामध्ये स्वतः एकदा प्रत्यक्षात भेट देऊन याची ही झालेली बकाल अवस्था लक्षात घेऊन लवकरात लवकर या बुद्धविहाराला सुंदर आणि सुरक्षित बनवा. भैयासाहेब आंबेडकर नगरमधील हे आपलं जे बौद्धविहार आहे या बौद्धविहाराची खूप दुर्दशा झाली आहे. इकडून पाणी गळतं, तिकडनं स्लॅब पडतो. तर या उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासन आहे आणि इथले जे पॅनल नंबर 7चे प्रतिनिधी आहेत नगरसेवक यांनी जर या बौद्धविहाराकडं जर लक्ष नाही दिलं आणि दुर्लक्ष केलं तर आम्ही सर्व उल्हासनगरमधून सर्व बौद्ध भिक्षुकांना आणि सर्व आपल्या समाजसेवक आहेत, जे उपासक आहेत, सर्वांना आम्ही सर्व घेऊन उल्हासनगर महानगरपालिकेवर मोर्चा काढू. जर त्या मोर्चाने जरी नाही ऐकले तर मग मी स्वतः आणि माझे सर्व कार्यकर्ते आम्ही आमरण उपोषण करू.